सुप्रभात मुलांनो, तुमचं स्वागत आहे इयत्ता 5वीच्या मराठीच्या सत्रात. आज आपण धडा 11वा इंधन बचत याबाबत अजून अधिक माहिती घेणार आहोत. चला सुरू करूया. येथे दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की 3 पात्र आहेत. हा इथे एक मुलगा आहे ज्याचे नाव दिनू आहे आणि एक मुलगी आहे. दिनू ची आई हे पाठी तुम्ही बघू शकता. दिनूची आई आजारी पडलेली आहे आणि आईच्या जागी घरची कामे दिनू करत आहे. आता दिनू काहीतरी बनवत आहे आणि यावेळी दिनू आणि या मुलीच्या मध्ये झालेला संवाद इथे आपल्याला दिलेला आहे. चला सुरू करूया. ऐका, वाचा. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्ग मैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. परत एकदा वाचतो मी. दिनूची आई आजारी होती. कोणाची आई आजारी होती? दिनूची आई आजारी होती. म्हणून दिनू हा स्वयंपाकघर म्हणजे आपण हिंदीमध्ये त्याला रसोई म्हणतो आणि इंग्लिश मध्ये किचन. तर दिनू स्वयंपाकघरात म्हणजे किचन मध्ये आईसाठी चहा करत होता, चहा बनवित होता. त्याच वेळे दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्ग मैत्रीण, दिनूची वर्ग मैत्रीण म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच वर्गामध्ये शिकणारे लोक, त्यांना तिकडचे एका वर्गामध्ये शिकणारे जे आपले मित्र असतात त्यांना आपण वर्गमित्र किंवा वर्ग मैत्रीण म्हणतो. तर दिनूच्या सोबत त्याच्या वर्गात शिकणारी त्याची वर्ग मैत्रीण फातिमा उभी होती. त्याने म्हणजे दिनूने तिला घरात बोलावले. आता या चित्रामध्ये आपण बघू शकतो की येथे 3 पात्र दाखवलेले आहे. हा एक दिनू, दिनूची वर्ग मैत्रीण फातिमा आणि दिनूची आई जी आजारी आहे. सागर अनम्यूट कर. यस सर. चल सागर, वाचायला सुरुवात कर. दिनूची आई आजी होती. तो आजारी होती. तो स्वयंपाक करता आईसाठी. सागर रुको. सागर बहुत धीरे धीरे स्लोली पढ़ो. हळूहळू वाच सागर आणि अक्षरांना बघून वाच. तो स्वयंपाक घरात, परत सांग, स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होती. होता. देख कर होता. दारावरची थांब सागर, परत वाचे काय लिहिलेलं आहे. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण
परत एकदा वाच, आरामात वाच, एकदम हळूहळू वाच. काय लिहिलेलं आहे हे? वाघ्री मैत्रीण. नाही, व ग वरती अर्धा र आहे. वर्ग वर्ग मैत्रीण. व्हेरी गुड. फातिमा हे उभी होती. थांब परत वाच. हे काय लिहिलेलं आहे? फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. व्हेरी गुड, शाबाश. इरफान, हेलो। हाँ नमस्ते मैडम। सब बच्चों ने यूनिफॉर्म नहीं पहनी हुई है, उनको सबको इंस्ट्रक्शन दे दो कि यूनिफॉर्म पहनकर ही बैठे। सबको यूनिफॉर्म पहनने का इंस्ट्रक्शन दिया गया है। शिव सागर मंडल के पास उसका जो शर्ट है वो छोटा हो रहा है, इसलिए उसने पीटी टी शर्ट पहना हुआ है। और ये जो गोविंद है इसके कपड़े भी छोटे हो रहे हैं, इसके लिए उसने नहीं पहना। बाकी सारे बच्चे यूनिफॉर्म में पहना हुआ है पीटी का ड्रेस। गोविंद तुम्हारे पास पीटी का ड्रेस है? पीटी का ड्रेस है तो वो पहन ले, पर में रहेंगे। अगर आपको टी शर्ट पीटी का जो मिला हुआ है वो भी अगर हो रहा है तो आप वो पहन के आ सकते हो, लेकिन घर के कपड़ों में नहीं आना है। अगर दोनों कपड़े यूनिफॉर्म जो है पीटी यूनिफॉर्म और स्कूल यूनिफॉर्म छोटा हो रहा है तो आप रोज एक ही शर्ट जो अच्छा सा है वो पहन कर आएगा, उसको स्कूल यूनिफॉर्म की तरह बना लो। ठीक है, चलो बाकी सब ठीक है ना इरफान, तबीयत वगैरह? हाँ मैडम, चलो कैरी ऑन। थैंक यू मैडम। हाँ सागर, हाँ सागर, यस सर. हाँ आता मी तुला एक प्रश्न विचारतो, एक प्रश्न पूछ रहा हूँ मैं, उसका आंसर दो। बाकी सब बच्चे म्यूट पर जाओ। सारे बच्चे म्यूट पर जाओ। ओके, रेडी सागर? यस सर. सागर, पहिला प्रश्न सर्व मुलांनी नीट ऐका. दिनूच्या वर्ग मैत्रिणीचे नाव काय आहे? सागर आंसर दो। सर आंसर रिटर्न बोलो. दिनूच्या प्रश्न. वर्ग मैत्रिणीचे नाव काय आहे? फातिमा. व्हेरी गुड, वापस बोलो पूरा. दिनूच्या वर्ग मैत्रिणीचे नाव फातिमा आहे. दिनूच्या वर्ग गायत्रीमा. सागर, वर्ग मैत्रिणीचे नाव मैत्रीचे नाव फातिमा आहे. फातिमा आहे. गुड, चला पुढे बघूया. म्यूट पर जाओ सागर. आता येथे दिनू आणि फातिमा यांच्यामध्ये झालेला संवाद दिलेला आहे. इन दोनों के बीच में क्या बातें हुई? दिनू म्हणतो फातिमा ये बस. फातिमा म्हणते दिनू तू काय करतोस? दिनू आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? फातिमा
हसत हसत. नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं. आता दिनू फातिमाला आतमध्ये घेऊन, म्हणजे जेव्हा ती दारावर आली, दिनूने दार उघडले, त्याला घरामध्ये बोलावलं आणि सांगितलं की फातिमा ये बस. फातिमा म्हणते, दिनू तू काय करतो? दिनू म्हणाला की आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठी पण करू का? फातिमा म्हणाली, नको, मी चहा घेत नाही. आणि फातिमाने दिनूला विचारले, काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? इतना, एक कप चाय बनाने के लिए इतना बड़ा बर्तन क्यों? सचिन अनम्यूट कर. कर दिया सर. रेडी सचिन, स्टार्ट रीडिंग. सर वाच, सुरुवातीपासून वाच. दीनू, फातिमा ये बस. फातिमा, दीनू तू काय करतोस? दीनू, आईसाठी चहा करतो, तुझ्यासाठी करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं एवढं पोतेल एवढं एवढं मोठं मोठं पातेलं. पातेलं. ये ऊपर डॉट लगाया ना बिंदु, तो उसको अ पढ़ते लास्ट में. एवढं मोठं पातेलं. ठीक आहे, गुड. चला पुढे काय संवाद झाला बघूया. दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे, छोट पातेलं घेतलं असतंस, पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? दिनू, समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. परत एकदा वाचतो मी. दिनू म्हणतो, काय बिघडलं? आता दिनूने एवढं मोठं पातेलं घेतलं होतं एक कप चहा बनवण्यासाठी. तर दिनू फातिमाला विचारतो की काय बिघडलं याच्यात? फातिमा म्हणाली, अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस, पाणी लवकर उकळलं असतं. छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू म्हणाला, हे माझ्या लक्षातच आला नाही. ये मेरे ध्यान में ही नहीं आया. फातिमा म्हणाली, अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. छोटे बर्तन की वजह से चाय जल्दी बन जाती, चाय जल्दी बनती. आणि हो, हाँ, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. और साथ ही साथ ईंधन की अर्थात गैस की बचत भी होती. समजलं? दिनू म्हणाला, समजलं, समझ गया. समजलं आणि लक्षातही आलं. समझ गया और मेरे ध्यान में भी आ गया. दीनू ने चहा कपात ओतला. दीनू ने चाय कप में डाली आणि आईला नेऊन दिला और माँ को ले गया कर दिया. ओके, आता कोण वाचणार? गणेश, अनम्यूट कर. यस सर. वाचायला सुरुवात कर आणि एकदम हळूहळू, एकदम स्लोली आरामात वाचायचंय. दिनू, काय घडलं? अरे, फातिमा, अरे, छोट
पातेल घेतलं असतंस असलंस तर पाणी लवकर उकळलं असत दिनू हे माझ्या लक्षातच आला नाही. फातिमा अरे छोट्या त्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं दिनू समजलं आणि लक्षातही आला. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. गुड. चला पुढे बघूया. मग इथे दिनू आणि फातिमा या दोघांमधला संवाद संपलेला आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांनी संवाद केलाय. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, हा संवाद कोठे झाला? ये जो वार्तालाप हुआ है, संवाद हुआ है, वो कहाँ पर हुआ है, किस जगह पर हुआ है? ठीक है, गणेश तू सांगू शकतो का? हा संवाद कोठे झाला, किस जगह पर हुआ है? हे बघ, ही स्लाइड वाच. हा वाच, पटकन वाच. दिनूची आई आजारी होती तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. बघा, हे दोघे जे संवाद करत आहे, हा चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात. आता या चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात हे कुठे चाललेला आहे संवाद? किधर हो रहा है गणेश ये संवाद? घरात. हा, घरात कुठे? दिनू आईसाठी चहा कुठे करत होता? किचन मध्ये. हा संवाद कुठे चाललाय? ये लोग बात कहाँ कर रहे हैं?
किचन में। वेरी गुड। अभी किचन के लिए यहाँ पर कौन सा शब्द आया है? कोणता शब्द आलेला आहे इथे? स्वयंपाक घरात। व्हेरी गुड। स्वयंपाक घरात। तर आपण कसं लिहू शकतो प्रश्नाची उत्तरे? हा संवाद दिनूच्या स्वयंपाक घरात झाला। ओके, प्रिन्स तू अनम्यूट कर। या सर। दुसरा प्रश्न, संवादात किती पात्रे आहेत? कितने लोग है? संवादात किती पात्रे आहे? कितने कैरेक्टर्स है? समानदार 2 पात्रे आहे। व्हेरी गुड। संवादात 2 पात्रे आहे। ठीक है, कौन कौन थे? कौन कौन है वो? दिनू आणि दिनू आणि दिनू आणि दुसरा कोण है प्रिन्स? सचिन तू सांग। दिनू आणि म्हणजे तुमचा लक्ष, हाँ तुमचा लक्ष्य नहीं है, तुम्हारा ध्यान नहीं है। दिनू के साथ कौन बात कर रहा है? सर मैं बोलूं? हाँ बोलो सागर। फातिमा। व्हेरी गुड सागर। संवादात 2 पात्रे आहेत आणि संवाद दिनू आणि फातिमा मध्ये चाललेला आहे। ठीक है, अभी पिक्चर में जो हमने चित्र देखा वहां पर 3 पात्र है। तिथे 3 पात्रे दाखवलेली। एक दिनू, दुसरे त्याची वर्गमैत्रीण फातिमा आणि तिसरे दिनूची आई। पण कोणती पात्रे बोलत होती? संवाद कोणाच्या मध्ये चालला होता? दिनू आणि फातिमा। आई मध्ये काय बोलली का? नाही। हा, म्हणून आपण इथे काय लिहितो? संवादात 2 पात्रे आहेत आणि संवाद 2 पात्रांमध्ये चाललेला आहे, दिनू आणि फातिमा। गुड, व्हेरी गुड सागर। सचिन, प्रिंस ध्यान दो। तीसरा प्रश्न, सागर रेडी? यस सर। दिनूला कशाचे महत्व पटले? इथे लिहिलेलं आहे। काय बिघडला? नाही, इथे नाही, थांब जरा। जेव्हा फातिमाने सांगितलं की पातेल्यामुळे चहा, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि इंधनाची म्हणजे गॅसची ही बचत झाली असती, तेव्हा दिनूला समजलं की जर मी छोटा पातेला उपयोग मध्ये आणला असता तर काय झालं असता? चहा लवकर बनला असता आणि इंधनाची बचत झाली असती। मग दिनूला कशाचे महत्व पटले? इंधनाची महाडाचे म्हणजे गॅसची बचत झाली असती। गॅसची बचत झाली असती। म्हणजे दिनूला इंधनाचे महत्व पटले। ठीक है, आजच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद मुलांनो। आजचा होमवर्क गृहकार्य तुम्हाला या धड्याचे जे प्रश्न उत्तर आहे, आपण जे प्रश्न उत्तर इथे बघितले ते आणि धड्याखाली दिलेले दुसरे प्रश्न उत्तर जे आहे ते तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे।
आणि त्याचे फोटो काढून आपल्याला सर कितने बजे आएगी कल पढ़ाई? ठीक आहे. सर कल कितने बजे होगी